बदलापूर रेल्वे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेली लोकल पकडताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली। चेतना देवरुखकर असे 28 वर्षीय मृत महिलेचे नाव असून तिचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते। सकाळी नेहमीप्रमाणे ती 8:11 मिनिटाची मुंबईकडे जाणारी फास्ट लोकल पकडण्यासाठी घरातून निघाली होती, पण स्थानकात आल्यानंतर लोकल सुरू झाल्याचे लक्षात येताच तिने गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु धावती लोकल पकडताना तिचा अंदाज चुकला आणि तोल जाऊन ती खाली पडली। चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। बदलापूरमध्ये घडलेल्या अपघाताचा एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आलाय। चेतनाची एक चूक तिला महागात पडल्याचे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते। या व्हिडिओनुसार 8:10 ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जाणारी ही जलद लोकल होती। ही लोकल सुटण्याचा भोंगा देखील वाजला। तिथे उपस्थित असलेल्या आरपीएफ जवानाने अनेक प्रवाशांना धावती ट्रेन पकडू नका असे हाताने खुणवल्याचेही दिसून आले, पण तरीही चेतना धावत आली आणि तिने प्लॅटफॉर्म सोडलेली धावती ट्रेन पकडली। आरपीएफ जवानाने इशारा करूनही ती थांबली नाही। महिलांचा पहिला डब्बा पकडत असताना ती आत जाऊ शकली नाही, त्यामुळे दरवाजाच्या खांबाला आपटून ती खाली कोसळली आणि त्यात तिचा मृत्यू झाला। अशा एका वर्षातच तिचा संसार अशा पद्धतीने मोडल्याने सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली। बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर आता प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे। कल्याणनंतरच्या पट्ट्यात म्हणजेच कर्जत, खोपोली तसेच कसारा या भागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे मुंबई, ठाण्यासारख्या भागांमध्ये काम करणारा एक मोठा नोकरदार वर्ग या भागामध्ये राहतो, त्यामुळे या ठिकाणच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली। पण असे असतानाही रेल्वे सुविधांमध्ये अपेक्षित वाढ अद्यापही करण्यात आलेली नाही। 2 लोकल गाड्यांमधील अंतर हे अर्धा ते 1 तासाचे असल्याने येथून सुटणाऱ्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यामुळे असे अपघात घडल्याचे समोर आले आहे। कुठे ना कुठल्या तरी स्टेशनला असे अपघात घडतायत, रोज कुठेतरी चढताना उतरताना असे अपघात घडतायत। तर मग याच्यामागे सोल्युशन काय? आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी बळी गेला की आपण सगळे गोळा होतो एकत्र ठिकाणी, त्या ठिकाणी सोल्युशनची मागणी करतो, पण यातून सोल्युशन काय निघतंय? प्रत्येक वेळेला रेल्वे प्रशासन आपल्याला फक्त मंजुरी करते की आपल्याला एक आश्वासन देते आपल्याला की आपण काहीतरी करू, याच्यावर मार्ग काढू, पण मार्ग प्रत्यक्षात निघतोय का? आज जवळपास आपण पाहिलं तर 10-12 वर्ष झाली गाड्यांची फ्रिक्वेन्सी किती वाढली आहे। पब्लिक ज्या प्रकारे येते बदलापूरमध्ये, रोज बदलापूर आपण प्रत्येक शहरांमध्ये पाहिलं तर कोकणातून म्हणा म्हणजे प्रत्येक शहरातून लोक बदलापूर म्हणजे मुंबईत येतात। मुंबईत आले म्हणजे कुठे ना कुठे ते प्रस्थापित होतात। बदलापूर सारख्या शहरात आज लोकसंख्या एवढी झाली आहे, पण त्याच्यावर सोल्युशन काय? आज तुम्ही लोक ट्रेनला कंटाळून बाय रोड जाण्याचा प्रयत्न करता। बाय रोड जर तुम्ही पाहिला तर मी स्वतः बाय रोड जाण्याचा प्रयत्न करतो। इकडनं मला नवी मुंबईला जायला रोजचे 3 तास जातात, 3 तास जायला 3 तास यायला। आम्ही काय करायचं? म्हणजे रेल्वेला पण तेच परिस्थिती आहे, बाय रोड जायचं तीच परिस्थिती, मग आम्ही कामधंदे करायची की नाही करायची?